नमस्कार, आयकॉन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 25 मध्ये काँग्रेसचा जोरदार प्रचार सुरू आहे. काँग्रेसच्या उमेदवाराने घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधत प्रभागातील मूलभूत प्रश्न मांडले, पाणीपुरवठा नियमित करणे, ड्रेनेज व्यवस्था सुधारले, नशेखोरीला आळा घालणे तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना राबविण्याचा संकल्प उमेदवाराने व्यक्त केलाय. विकास, सुरक्षितता आणि नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचे आश्वासन देण्यात आले असून प्रचाराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रभाग क्रमांक 25 कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळाली? काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी आहे. सर्वसामान्य आहे आणि परत सर्व घरोघरी जाऊन मी समस्या सोडवल आणि माझे सासरे पण याच्यामध्येच होते आणि परत 10-15 दिवसाला येते पाण्याची पण सोय करेल मी जर नगरसेवक झाले तर. आणि परत काय कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरे जाता? प्रभागातील कोणते मुद्दे म्हणजे विकासाचे मुद्दे, समस्या काय समस्या आहे प्रभागामध्ये? पाणी पण परत एक महिला सुरक्षित, परत पाण्याची कचऱ्याची समस्या वगैरे, पाण्याची कचऱ्याची घंटागाडी येत नाही आमची दररोज कंटिन्यू. परत सीसीटीव्ही कॅमेरा महिलांसाठी, सीसीटीव्ही वगैरे महिलांसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, परत आता या मालमत्ता बऱ्याच पाडल्या गेल्या, त्या चौकांची मालमत्तांना मोबदला मिळाला नाही. मुलींची सुरक्षा, परत मतदारांना काय आव्हान करणार? मतदारांना का हेच मतदान करा, मला निवडून द्या आणि परत मी तुमचं चांगलं म्हणजे भविष्य चांगलं हे करत, सुरक्षा महिलांची जी सर्व चांगलं करत, निवडून दिलं तर त्याचं पण चांगलंच आहे. माझ्यासाठी ते चांगलं आहे ठीक. आणि यांच्यासाठी मी कृष्णा प्रकाश कुलकर्णी. मी यांचा लहानपणीपासून आमचे मित्र आहेत. त्यांच्या ज्या मंडळीत त्या उभ्या आहेत काँग्रेस पक्षाकडून आणि ते अत्यंत सर्वसाधारण घरामधून आलेले आहेत आणि त्यांनी जे कार्य केलेलं आहे लहानपणीपासून मी पाहत आलेलो आहे. परत त्यांचे वडील असू द्यात, त्यांचे वडील आता नाही आहेत आणि ते त्यांचा मुलगा व त्यांची सूनबाई पुढं त्यांचं कार्य कंटिन्यू करत आहेत. त्यांच्या वडिलांनी आधी खूप झेंडे घेऊन वगैरे प्रचार केला, लोकांना सपोर्ट केला, नेत्यांना पण सपोर्ट केला, परत घरोघरी जाऊन समस्या त्यांनी सॉल्व्ह केल्या. मग त्यांचा जो वारसा आहे ते त्यांचा मुलगा आणि त्यांचे सूनबाई वगैरे पुढं चालवणार आहे तिथून पुढं आणि अत्यंत शिक्षित घरातलेच आहेत ते. परत त्यांना ज्या डोर टू डोर जाऊन ज्या समस्या आहेत त्यांना सर्वस्व पाठ आहे. म्हणजे कुठं काय समस्या आहे, नालीचा प्रॉब्लेम असू द्या, ड्रेनेज लाईनचा प्रॉब्लेम असू द्या किंवा कचऱ्याचा प्रॉब्लेम असू द्या, परत सामाजिक कार्य असू द्या, कोणत्याही कार्यामध्ये ते सक्षम असतात. तर ते पूर्ण 100% सपोर्ट करतील तुम्हाला घरोघरी जाऊन. ही आमची अत्यंत म्हणजे खात्री आहे आम्हाला. मतदारांना काय आव्हान करतो? मतदारांना एवढंच आव्हान आहे की म्हणजे दोनदा विचार करा पण वाईसली चूज करा. ओके.